गोपिका घेऊन नाही करायची. अरे कृष्णा जाऊ दे. जातो ना, जाऊ दे रे मला. उशीर झाला निघून गेल्या दोन. कधी कधी गोपिकांचा असा थाट व्हायचा की त्या नंतरच्या पाहिला पाहिला कृष्णा बघाव ए कृष्णा काय खरं की काय जगेची परंपरा परमात्मा विधाता सर्वचा करा शब्द माझ्या शब्दाला काय मान दिला आजचा पोरगा माझ्या शब्दाला मान देत नाही हे खरं शोकांती काय हे एक कथा सांगायचं आपल्याला आम्हाला काय घ्यायचं काय समजून घ्यायचं त्याच्यासाठी कथा सांगायची मी बरोबर आहे तुम्ही एखादा भांड्याचा ग्रंथ बघा लिहून शिकायचा आयुष्यात त्याच्या भांड्याच्या ग्रंथाची रस आहे पण आमच्या 5.5 वर्षाचा ग्रंथ अजूनही रस नाही आजही त्यात ताकद आहे आजही तो गोडवा आहे आजही तो गोडवा आहे विधाता परमात्म्याला आवाज आहे कृष्ण आई खूप चालला तुझं मग आई उद्या सकाळी आपण भेटून येऊ काय करायचं चालायला कुणाशी बरं त्या पद्धतीने भगवान परमात्म्याने काठी भोंडे घेतल्या आपण काही सुद्धा घेतल्या मातीने सुद्धा दिल्या एकट्या माणसाच्या नवरा काही नाही होत्या खांद्यावर कावळे हाता बोलते का खांद्यावर कावळे हाता बोलते का
बरेचसे काही तिथे कार्यक्रम केले बाबा आणि मर्दाची भेट घडली. काय राजा सांगली कसे
प्रत्येकाने आपल्या शिबिरा जवळ घेतले आणि बाबांना सांगितलं की शिबिराची फरक जमलं बरं का हे काय बाबा म्हणतात नाही नंतर राबो सर्व काही नाव आता मालकाचंच नाव लागलेलं होतं बाकीच्या सोमवारी किती असते एवढ्याला आणि मध्यभागी उभे राहण्यासाठी बाबा सुंदर छान काम दिले त्या वेणूचा गोपीनाथ सुद्धा संभाषण झालं की आता वेणू तू भगवताची पटराणी झाली असं काय महत्व केलं असं मला माहिती काय कसं कोणतं पुण्य कमावलं त्या परमपिता परमात्म्याला आपली पटराणी मानली कामात असावं त्यांनी कमरेला बसावं जेवताना तुला मांडीवर घ्यावं आणि झोपता वेळेस तुला बोलायची घेऊन झोपावं असं याचे भाव काय झाला सांग बघू गोपी गेला मन भागी आलेला आहे ते सगळ्यांनी ऐकलंय मीडियावर मी तुम्हाला सांगू इच्छित नाही खूप खूप काही चिंता नाही असा सुंदर असा प्रमाण हात सोडलेला आहे कशाच त्या गाडी चारा खाणारा काही विसरून गेला चारा खाणा याला जरा धरुणी वेणू वेणू माझं विला वेणू माझं विला त्याच्यासाठी टाळी वाजवा ग्रामपंचायतचे मेंबर असले तर दीड हात उंची चालतात पण हे व्यक्तिमत्व मी पाहिलं दोन तीनदा आणि मला यांच्याबद्दल भेटत नाही पण यांच्याबद्दल गरिबीला कार्यक्रम देतो पाहिजे यांच्याबद्दल आमचे डॉक्टर खंडाय चिरंजीव नेहमी सांगतो नेहमी सांगतो तर असं व्यक्तिमत्व आपल्याला जर मिळालं आणि अशा व्यक्तिमत्वामध्ये आपण वावरतो आपल्या पक्षात काही जनते नाही आपल्याकडे माणुसकीला जागा जरा माणसात मिळून वाद हे माणूस की मानव साहेबांना डबल आपल्याला काही स्वागत करायचं परमात्म्याने सुंदर अशा घोड्या दिला भरपूर घोड्या दिल्या झाल्या आणि हे चुकून अशा प्रकारे सुंदर असा वेळ म्हटलेला आहे आणि सांगितलं बाबांनी ठीक आहे बाबा सर्वांना सांगितलं तुम्ही 63 आकड्याची पाहून छत्तीसच्या आहे बरं का जिथे येते तिथं नेकी नाही हा जिथे नेकी नाही तिथे येते बरं 36 आकड्याची नाही 63 आकड्याची पाहून आणि सुंदर अशा 63 आकड्याची पाहून झाली भगवान परमात्मा स्वयं स्वतःच्या करण्याचा बोले आणि असा सुंदर असा कालाचा आनंद चालू आहे आणि तो कालाचा आनंद ब्रह्मदेवानी उत्सुकतेने पाहायचं ठरवलं नानाने तो येते निरोप दिला बाबा सौंदर्याच्या समवेत नंदाचा गाणा सुंदर आनंद येतोय काला करतोय
ते गिराईक म्हणजे जे वरचा हात करतो खाली नंतर लागतं समजा हे डबलचं गिराईक आहे. देवाने सर्वांना मांडायला चालू केलं. सर्वांच्या हाती करायला चालू झाला. तेव्हा काय झालं? ब्रह्मदेवाच्या हातापर्यंत काला गेला. आणि ब्रह्मदेवाच्या हातापर्यंत काला गेला. देवाने ते हात गोळा करून तो हात सोडला, दुसऱ्याच्या हातात काला गेला. दुसऱ्याच्या हातात काला गेला. ब्रह्मदेवाने हाताला पाहिलं, हाताचा गेला वरचं पाहिलं. सौंदर्याने देवाला म्हणतोय, असं या म्हणणारी का उत्तम धोका गाधो. ब्रह्मदेवाला काला खायचा अधिकार नव्हता तिथे. सांगायचं तात्पर्य काय? हा काला भक्त वैष्णवांनाच खायचा अधिकार आहे. हा काला भक्त वारकऱ्यांनाच खायचा अधिकार आहे. तो साधू वृत्तीने जीवन जगतो, तोच या कालाचा अधिकारी आहे. आणि मग हात धुवायसाठी देवाने शिकवताना सांगितले, हात पुसा. साखर भरेला एवढं मोठं पाणी आहे, तेव्हा भरेला तर तुझ्या पाणी भरपूर. नाही नाही नाही, जाऊ नका, जाऊ नका. हा, बाबू बाजूला, बाबू जाऊ नका तिकडं. गाले नाही, गाल्याची असे देव झाले मासे म्हणजे भगवान परमेश्वराचा म्हणजे जो काय सांगितलं, फक्त वारकऱ्याला दिला, वैष्णव आणलेला. तो तुम्ही यासाठी जिवंत ठेवला, तुम्हाला पुनश्च देतो. सर्वांना खरोखर उदंड आयुष्य लाभो, दीर्घायुष्य लाभो, आरोग्याचा संपदा सुख उत्तरोत्तर तुमच्या मुलाबाळासहित तुमचा वेळ मांडव जाऊ आणि तुमच्या संसाराचा बरोबर घेऊ असं मी विश्वासाने प्रार्थना करतो. एकदा प्रत्येकाने प्रेमाने 2 मिनिटाचं भगवंताचं चिंतन करायचं आहे. तुकाराम सर्व सांप्रदायिक मंडळी एवढ्यांचं नाव घेऊ शकते नाही. आमचं नाव गावकरी आहे, आमची महात्माजी आहे, आमची पितृतुल्य आहे आणि आम्हाला खूप काही त्यांचं मार्गदर्शन लाभलं. कोपेजी महाराज झाले, नारायण महाराज शिंदे झाले, बाल महाराज झाले, चित्तावन महाराज गुरुवे झाले आणि विशेषतः आमची बोली गायला नाही. या सर्वांच्या संगतीत फार आवडलं आणि खूप प्रेम दिले या लोकांनी मला. आणि या खरं या प्रेमाला पुन्हा उजळा देण्यासाठी माझ्या बोलणे या गावात मला डबा आणलं, त्याच्यासाठी एकदम या गावच्या प्रत्येक तरुणांचं कौतुक करावं तेवढंच आहे. तरुणांनो, तुमच्या एक क्षण वाया जाणार नाही. जर खरोखर या सत्राला बरोबर तुम्ही चालले ना, तर तुमच्या आयुष्यात एवढी भरभराट होईल, तुमची श्रीमंती आणखी फुलेल, आणखी फुलेल. म्हणून सर्व तरुणांनी सांप्रदायाचा आनंद घेत चला, सांप्रदायाचा मार्ग सोडू नका आणि जे दूर गेले त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न करता. बस एवढंच आजचं प्रणाम करतो आणि सेवेबद्दल मी एवढं सांगू इच्छितो, जीवनामध्ये पुन्हा कालचा शब्द चंदन की चुकी बळी क्या प्रभु की साथ. चंदन की चुकी बळी क्या प्रभु की साथ, सज्जन की छोटी बड़ी, सज्जन की छोटी बड़ी क्या सज्जनाची संगत करा, दुर्जनाचा संगत करू नका. सज्जन संगतीचा घेऊन जीवनाचा साथ प्राप्त करा. नक्कीच भगवंताच्या सांगण्याखाली भगवान परमेश्वराच्या जोडी हीच अपेक्षा गोपिकांनी जिवंत ठेवली. तुझी संगती झाली आमची नाही ते मिळेल भोग सुखाचे सोडे. त्यांना जे नव्हतं पाहिजे ते भेटून गेलं, त्याच्या त्याचा दूर झाल्या, आनंदी झाल्या आणि सांगितलं तेव्हा आता काय आम्हाला फळ नाही राहिलं असं चिंता झालं आणि उरवली नाव मोजून असं की पाहू बोलावं असं गॅरंटी नाही. मी काही तुमच्या अंगावर पडले, तुम्ही माझ्या अंगावर पडले, पण एवढं सांगितलं सांगता त्याचा तो निश्चित प्रकारचा परमार्थ ठेवा. हेच मला मुख्य मला होतं ते बस
म्हणून खरी विश्वासानं त्याच्या समोर ते गावाला निवृत्ती महाराजांचं मला सुसंस्कार ज्यांना या समोर माझ्या दोष मागितला परत करावे पुण्याच्या सर्वांना मस्त खूप सेवेला थांबवण्या येतो कार्यक्रम आहे ते कार्यक्रम होईल